सुस्वागतम सगळ्यांना. कसे आहात? तर आज मी बनवणार आहे कांदे पोहे. तर त्यासाठी मी एक कढई घेतली. त्या कढईमध्ये मी आता तेल घालते. तेल थोडं तापलं की मी घालणार आहे राई. राई तडतडल्यावर मी घालत आहे जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी घालत आहे भाजलेले शेंगदाणे, मटार. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी ऍड करत आहे कांदा. कांदा व्यवस्थित परतवून घेऊया. आता मी कांदा आणि मटार शिजण्यासाठी ढाकण ठेवत आहे आणि तोपर्यंत मी इथे पोहे साफ करत आहे. पोहे स्वच्छ ठेवून गाळत ठेवले आहेत. कांदा आणि मटार व्यवस्थित शिजले आहेत. आता मी ऍड करत आहे हळदी. सगळं व्यवस्थित परतवून घेऊया. आता मी ऍड करत आहे भिजवलेले पोहे. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मीठ घातल्यावर सगळं व्यवस्थित एकदा परतवून घेऊया. आणि 2-3 मिनिटं वाफ देऊया. म्हणजे मीठ व्यवस्थित लागेल. वाफ देऊन झाले. पोहे आता ऑलमोस्ट तयार आहेत. कोथिंबीर घालून गार्निश करूया. पोह्याला वरून खोबरं, कोथिंबीर, नायलॉन शेव घालून सर्व करूया. आपले पोहे तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.